आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे शेळी गट वाटप योजनेत घोळ झालाय। शेळ्या 7 दिल्या आणि दाखवल्या 11। लाभार्थ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय। बुलढाणा जिल्ह्यात पंचायत समिती अंतर्गत नाविन्यपूर्ण शेळी गट वाटप योजनेत प्रचंड घोळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। खामगाव तालुक्यात या योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांना 11 शेळ्या ऐवजी 6 ते 7 शेळ्या देऊन 11 शेळ्यांसोबत फोटो काढला जात आहे। त्यामुळे पंचायत समिती अधिकारी मिलीभगत करून लाभार्थ्यांची लूट करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। काही लाभार्थ्यांचा हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी चांगलाच गोंधळ घालत योजना राबवण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय। काहीतरी मला 2 पैशाची मदत व्हावी म्हणून मी खाटा ठेवा करून 40,000 रुपये व्याजाने काढून इथे भरले। कशासाठी भरले? एक बोकडा विषय करायला घातला तेवढाच आवाज उठवला तर तुम्ही म्हणता तुमचं झालंय, तुम्ही चालले जा। ही योग्य आहे का? दरम्यान या योजनेत लाभार्थ्यांना 11 शेळ्या वाटप करणं गरजेचं असताना 6 ते 7 शेळ्या देऊन 11 शेळ्यासोबतच फोटो काढला जातोय आणि याचा निषेध करण्यात आलेला आहे। मात्र यावर अधिकाऱ्यांना उत्तर देता आलंच नाहीये। पाहूयात। त्याकडून आपण स्थानिकचे लाभार्थी हिस्सा भरून घेतले। त्या 2 प्रकारचे गट आहेत। स्थानिकचे आहेत, उस्मानाबादीचा वेगळा आहे। यांनी जे पैसे भरलेले आहेत त्याच्यात जे विशेष घटक योजना म्हणजे एसटी लाभार्थीला 75% अनुदान आहे, त्यांनी 25,000 रुपये भरलेले आहेत आणि सर्वसाधारणचे जे लाभार्थी आहेत त्यांनी 50% लाभार्थी हिस्सा भरलेला आहे। त्यांना 50% आहे, तर ते नाविन्यपूर्ण योजना आहे राज्यस्तरीय। त्यांनी योजना पूर्ण 68,000ची आहे। 3 वर्षाचा विमा 10,231 रुपयाचा आहे। अशी 78,231 रुपयाची योजना आहे।